तर आज बनवलं आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ। तर ते खूप छान लागतात टेस्टला, तर तुम्ही नक्की करून बघा। तशी भाजी लहान मुलं भाजी खात नाही दुधी भोपळ्याची, म्हणून मी म्हटलं थालीपीठ करायचं। तर इथे एक छानपैकी भोपळा असा किसून घेतलेला आहे। आपण शिजून आहे तर तो किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि आपलं बेसन पीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, कांदा पण जास्त टाकायचा। आणि इथं हिरवं वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता थोडंसं सुका मसाला म्हणजे थोडीशी हळद आणि कलर येण्यासाठी इथे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा ओवा टाकायचा आहे, हातावरती कुस्करून टाकायचा आहे, तसंच टाकायचं नाही आहे, चवीनुसार। हे जे थालीपीठाचं पीठ आहे ते आपल्याला अगोदर पाणी न टाकता मळायचं आहे, कारण दुधी भोपळा जो आहे त्याला पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळं जेवढं त्यामध्ये आपल्याला मिळून घेता येईल तेवढं मळायचं। नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून ते आपल्याला मळून घ्यायचं आहे छानपैकी असं। तर इथे बघा पीठ आपलं छानपैकी असं मळून झालेलं आहे। त्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेल टाकून ते एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे। आणि इथे बघा एक सुका रुमाल घ्यायचा आहे, तो आपल्याला ओला करून घेऊन त्याच्यावरती ते थालीपीठ आपल्याला असं छानपैकी थापायचे आणि त्याला होल पाडायचे आणि त्या होलमध्ये आपल्याला तेल सोडायचे सगळ्या बाजूने आणि दोन्ही बाजूनी खरपूस रंगाने भाजून घ्यायचे। हे पहा खूप छान आहे आणि हे थालीपीठ आपल्याला दही आणि लोणच्याबरोबर खाता येतं। चला बाय बाय।